श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. ज्या वेळेला आपलेच लोक बरं का आपलीच कदर करत नसतील, मग आता तेव्हा काय करायचं? त्यांना सांगायचं का? नाहीये. मग आपल्याला कशा प्रकारे जीवन जगायचं आहे? काही लोक तुमच्याबरोबर इतकं भोळं बनून बोलतात ना, की जसं काही त्यांचा स्वार्थीपणा आणि स्वभाव तुम्हाला माहितीच नाहीये. अहो, प्रत्यक्षात ती व्यक्ती तोंडावर गोड बोलते आणि मागून बघा भलतंच. आपण विचारात पडतो, अरे मला सांगितले एक आणि करतोय अनेक, असं का झालं? मग ही लोक आपली आदर का करत नाहीये? आपल्याला सांगितलं होतं की बाबा असं असं करायचंय, तसं होईल, परंतु आता वेगळंच पाहायला मिळालंय. म्हणून कोणाच्याही मनाबरोबर किंवा भावनेबरोबर खेळू नका. आपण आपला मित्रपरिवार असेल किंवा शेजारी पाजारी असतील किंवा घरातली सदस्य असतील, कोणाच्याही मनाबरोबर खेळू नका. कारण बघा, आपण काय विचार करतो, अरे आता शेजारी असणारा जो मुलगा आहे ना किंवा मुलगी आहे ना, ते जेव्हा आपल्या घरात येतील ना, तेव्हा त्यांना आपण काय करायचं? फसवायचं. आता फसवून तुला काय मिळणार आहे? तुला मिळून मिळून काय मिळणार आहे? तर फक्त आनंदच मिळणार आहे. परंतु ज्यावेळी तू खोटं बोलशील तेव्हा तुला आनंद मिळेल, परंतु खरं जेव्हा माहिती पडेल ना, तेव्हा बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती केव्हाही कदर करणार नाही. मग त्या माणसापासून तुम्ही कायम स्वरूपी हराल. कारण का? ती व्यक्ती तुम्हाला पुढच्या जीवनामध्ये बघा प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारे स्थान प्राप्त करू देणार नाही. म्हणजेच काय, तुम्हाला ती विचारणार सुद्धा नाही. कुठे भेटलात किंवा रस्त्याने चालत असताना बाजारामध्ये किंवा एखाद्या स्टँड भोवती, तर तेव्हा ती तुम्हाला हाक सुद्धा व्यक्ती मारणार नाही. जर कोणी तुमचा विश्वासघात करत असेल तर त्या व्यक्तीला उलट बोलू नका. तुमचा विश्वासघात केलाय ना, आता विश्वासघात कोणी केलाय हे आपल्याला माहिती आहे का? बरोबर? हो, माहिती आहे. आता विश्वासघात करणारी व्यक्ती जर समोर असेल तर त्या व्यक्तीला बोलून उपयोगाचं आहे का? नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे माझा विश्वासघात याच व्यक्तीने केलाय, तर त्यांची आभाळ त्यांच्या तोंडावर बघा प्रत्यक्षपणे करा. त्यामुळेच तुम्हाला हे समजेल की कोणावर विश्वास आणि कोणावर अतिविश्वास ठेवला पाहिजे. कारण नातं अशा लोकांबरोबर ज्यांच्याकडे पाहून असं वाटतं की हे लोक आयुष्यभर आपली साथ सोडणार नाही. आता आपल्याला असं वाटतं ना की आता प्रत्यक्षात आयुष्यभर आपली साथ देणारी माणसं आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे ती व्यक्ती मदतीला धावून येत नाही. मग आपण विचार करतो, अरे माझ्या आयुष्यात माझ्यासोबत असणारी जी माणसं होती ती आज साथ सोडणारी का आहेत? कारण जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करतात ते रागामध्ये तुम्हाला चुकीचं बोलू शकतात, पण तुमचं कधीही वाईट करणार नाही. लक्षात ठेवा. आता साहजिकच आहे, हो स्वाभाविकच आहे. कारण ते तुमच्याशी चांगले आहेत ना, ते तुम्हाला रागाने बोलणारच. कारण तुम्ही जर चुकीचं कृत्य केलं असेल तर ते तुम्हाला नक्कीच बोलतील. परंतु तुम्ही जर कुठे बघा चुकत असाल किंवा वाईट कार्य करत असाल तर ते तुमचं कधीही वाईट करू देणार नाही, कुठेतरी तुम्हाला थांबवतील. म्हणून यांच्या या रागामध्ये सुद्धा तुमच्यासाठी काळजी खूप असते. जीवनामध्ये कोणालाही त्यांचा वेळ देण्यासाठी बघा फोर्स करू नका. प्रत्येकाला वेळ प्राप्त करून दिलेली आहे. त्यांना जेव्हा बोलायचं असेल तेव्हा ते बोलतील. मला जेव्हा प्राप्त झालं
तेव्हा मी बोलत गेलो. परंतु विचार करा, आज स्वतःहून जर तुमची कोणी किंमत कमी करत असेल तर ती व्यक्ती तुमच्या बरोबर राहूनही तुम्हाला साथ देणार नाही. कारण का? आपली किंमतच कोण करत नाहीये. आपण स्वतःहून स्वतःची किंमत कमी केली आणि स्वतःहून स्वतःची किंमत कमी केल्यामुळे आपल्याला कोणी साथ देत नाहीये. आपण काय विचार करतो, अरे हा माझ्यासोबत होता किंवा ही माझ्यासोबत होती, सगळेजण त्याच्यासोबत गेले, तिच्यासोबत गेले, मग माझ्यासोबत का नाही आले? म्हणून आपलं नेतृत्व हे उत्तमाचं असणं फार गरजेचं आहे. आपल्याला योग्य ते दिशा बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, लोकांना सुद्धा योग्य दिशा दाखवणं फार गरजेचं आहे. आपण एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्याला विचारतो तेव्हा ती व्यक्ती बघा प्रत्यक्ष पाहायला मिळत असताना आपण सुद्धा बघा विचारते ती व्यक्ती आपल्याला एखादा पत्ता विचारते, तर त्या व्यक्तीला आपण चुकीचा पत्ता सांगतो. इकडून जा, तिकडे जा, तिकडे इकडून, असं आपण करत असतो. म्हणून अनुभवाने आपण शिकत असतो, परंतु कोणाला खोटं बोलून नाही. कोणालाही जेवढं तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे नक्की भेटा. कारण कधी कधी आयुष्यात अशी सुद्धा वेळ पाहायला मिळते की आपल्या रडणाऱ्या मनाला स्वतःला शांत करावं लागतं. आपण एखाद्या गोष्टीवरून रडत असतो तेव्हा बघा आजूबाजूचे कोणी नातेवाईक किंवा मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतं का? कोणी येत नाही. कारण का? आपण सततपणे रडत आहोत आणि मनाला स्वतःलाच बघा शांत करावं लागेल. आता काय करावं लागेल? म्हणून ताकदीची गरज तेव्हाच पडते जेव्हा तुम्हाला काही वाईट काम करायची असतात. आता विचार करा, जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, परंतु प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कार्य तर करणंच आहे. त्यासाठी डोकं लावणं फार महत्वाचं आहे, बरोबर की नाही? म्हणून आजकाल लोक सुद्धा दुसऱ्यांबद्दल स्वतःच्या मनात पेरून ठेवत असतात. ज्या माणसांचं मन स्वच्छ असतं ते हे जग त्यालाच जास्त रडवतं. म्हणून समर्थ म्हणाले, जर तुझी कोणी आठवण काढत असेल तर नक्कीच आपल्या देहामध्ये सुद्धा त्या व्यक्तीचा चेहरा असणं फार गरजेचं आहे. पण कोणी जर बघा प्रत्यक्षात जाणून बुजून जर आपल्याला कोणी विचारत नसेल तर त्या व्यक्तीच्या जवळ अजिबात जाऊ नका. कारण त्या व्यक्तीच्या जवळ जातात तुमची कदर केली जाणार नाही, तर तुमचा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी काय होतं, नातं सुद्धा टाइमपास बनून पाहायला मिळतं. म्हणून नातं टिकवण्यासाठी योग्य तो वेळ द्या. बऱ्याच वेळा काय होतं, ज्यांना आपण आपले समजतो ना तेच लोक आपल्याला दगा देतात आणि जे गोड बोलतात तेच पाठीमध्ये बघा पूर्णपणे खंजीर खोपसत असतात. म्हणून आयुष्यात दोन गोष्टी तुटण्यासाठी बघा प्रत्यक्षात पाहणाऱ्या एका व्यक्तीला जेव्हा बघा विचारलं की एखाद्या मनुष्य देहाची साथ सोडली तर तुम्हाला कसं वाटेल? एखाद्या व्यक्तीने जर तुमची साथ सोडली तर मला बरं नाही वाटणार, परंतु कोणीतरी मदतीला हवंय. कारण प्रत्येक व्यक्ती ही क्रोधी असते, अपमान करणारी असते, परंतु मनाला त्याची जाणीव सुद्धा होत नाहीये.
समोरच्या व्यक्तीवर बघा भरोसा करा, पण कधीच कोणाच्या भरोश्यावर राहू नका. तुम्हीच का घाबरता? कारण समोरच्या व्यक्तीला गमावण्याची त्याला काळजी असेल ना. म्हणून समर्थ म्हणाले, आपली लोक प्रथमतः ओळखायला शिक. बाहेर संपूर्णपणे जग पाहायला मिळेल, परंतु बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, लोक आपली आदर तेव्हाच करतील जेव्हा आपण लोकांच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या मनावरून बघा प्रत्यक्षात एखादं कार्य करू. म्हणून समर्थ म्हणाले, आपलीच लोक आपली कदर नक्की करतील. जय जय रघुवीर समर्थ.